श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादशङ्करं लोकशंकरम. वेदांत सार या ग्रंथाच्या पुढच्या सत्रामध्ये आता आपण सुरुवात करूयात. आपण पाहत होतो अधिकारी कोण आहे. तर त्या अधिकारीमध्ये काही होकारार्थी भाग सांगितला, काही नकारार्थी भाग सांगितला. जे हे त्यांनी केलं पाहिजे, हे टाळलं पाहिजे, आणि हे करायचं न करायचं त्याच्याबरोबरीने त्या दिशेला म्हणजे अधिकारी होण्याचा एक अच्छा मॅनेजमेंटच्या भाषेत रोडमॅप म्हणतात, तसा रोडमॅप आखून दिला, जी साधनं आखून दिली. आणि ती साधनं ती सांगितली पुढे. ती साधनं आपण पाहिली. त्यातला नित्यानित्य वस्तू विवेक हा भाग पाहिला. इह अमूत्र अर्थ फल भोग विराग हा दुसरा भाग पाहिला. त्याच्यानंतर मुमुक्षत्व म्हणजे मोक्षाची हा एक भाग पाहिला. आणि एक क्रमाने तिसरा होता, पण तो थोडासा जसा विस्तार करणं आवश्यक होतं, म्हणून तो जो समाधी षटक संपत्ती असा जो भाग आहे तो आता बघूयात. आता इथे षटक संपत्ती हे आपल्या आजच्या भाषेमध्ये हे आपले ॲसेट्स असले पाहिजेत. समाधी षटक हे आपले ॲसेट्स असले पाहिजेत. तसा आता अभ्यास थोडासा करूयात. क्षमा म्हणजे काय आणि आधी या सगळ्याचा भाग आपण आज बघूयात. तर ते समाधी जे आहेत त्याची व्याख्या परवा जे पाठवलंय आपण काल, त्याच्यातच तो विषय आलेला आहे. शम, दम, उपरती, तितिक्षा, समाधान, श्रद्धा. आता हे काय ते एक 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 आपण बघूयात. शम, शमाची व्याख्या अशी केली, शमस्तावत. तर तावत म्हणजे शम म्हणजे ते इतरांपासून वेगळं करायचं म्हणून तावत. ही बोली भाषेतली एक संस्कृतीच्या जे वाचन करतात त्यांना ती माहिती असतं की हा तावत शब्द येतो, तू शब्द येतो, त्यामध्ये नेमकेपणा सांगायचा असतो. तर इथे सांगितलंय शमस्तावत. काय शमस्तावत? काय श्रवणादी व्यतिरिक्त विषयेभ्यो मनसो निग्रह. श्रवणादी व्यतिरिक्त विषयेभ्यो मनसो निग्रह. आता हे खूप बारकाईने समजून घ्यायचं असेल ना, तर आपल्याला थोडंसे मीमांसा माहिती पाहिजे. तर त्यातल्या तांत्रिक याच्यात नको जायला. इथे काय सांगितलंय, याच्या व्यतिरिक्त काही करू नका. हा एक मीमांसेतला म्हणजे ग्रंथलेखनाचा किंवा इंटरप्रिटेशनचा भाग आहे. परिसंख्या त्याला म्हणतात. म्हणजे त्यात तरितर व्यावृत्ती
म्हणजे लहान मुलांना असं सांगतो ना आपण, की तुला सर्कसला नेणार आहे, पण या दोन्ही शिवाय तुला काही तिथे मिळणार नाहीये. तर सर्कसला गेल्यानंतर त्या मुलाला काय-काय उपलब्ध असतं? आईस्क्रीम असतं, वेफर्स असतात, आणखीन काय 50 गोष्टी असतात. पण आई जाताना सांगून नेते त्याला, की या 2च्या पलीकडे तुला काही मिळणार नाहीये. तर आता हे आपण त्या मीमांसेच्या तांत्रिक ह्याच्यात आत्ता काही जायची आवश्यकता नाहीये. तदितर व्यावृत्ती. तसं इथे सांगितलंय, की श्रवणादी व्यतिरिक्त विषयेभ्यो मनसो निग्रह. श्रवणादी व्यतिरिक्त जे विषय आहेत, त्याच्यापासून मनाचा निग्रह, बाजूला नेणे, दूर सारणे. आता हे श्रवण हे काय? तर शब्दशः त्याचा अर्थ होतो ऐकणं. पण म्हणजे कधी-कधी त्याला म्हणतात उपलक्षणं. जे आयुर्वेदामध्ये रसधातू सांगितलेला आहे. शरीराच्या अन्नाचं सेवन केल्यानंतर त्याच्याचा जो काही एक आद्य धातू तयार होतो तो रस. आणि तो रस क्षीण झाला असता काय होतं असं सांगितलंय? तर शब्दासहिष्णुता, म्हणजे आवाज सहन होत नाही. आता इथे शब्द हा एक उपलक्षणात्मक आहे, की त्यांनी सांगितलंय असं की शब्द सहन होत नाही. तसा अगदी लहान एरवी कोडा कौतुकाचं लहान बाळ असतं, त्याचा स्पर्शही सहन होत नाही. रूप सहन होत नाही, म्हणजे दृश्य काही सहन होत नाही. एरवी आपला एखादा आवडता चित्रपट लागलेला असेल, तर तो पण नको आता, असं एक तयार होतं. रस खूप छान काहीतरी एखादा पावसाळ्याची हवा आहे आणि भजी केलीत घरी, नाही नको. गंध, अगदी लांबून येणारा मोगऱ्याचा वास सुद्धा नको वाटतो. ही त्या रसक्षयाची लक्षणं आहेत. तथापि सांगताना फक्त एकच वर्णन केलंय. त्याला म्हणायचं उपलक्षण. तर तसं इथे श्रवणाचा भाग आहे, पण श्रवणाआधी असं सांगितलेलं आहे. आयुर्वेदामध्ये सांगताना शब्दाआधी असं नाही सांगितलं. शब्दासहिष्णुता एवढं सांगितलं. हा फरक आहे. तर आता हे श्रवण म्हणजे काय? तर श्रवण म्हणजे श्रवण, मनन आणि निदिध्यास. श्रवण, मनन, निदिध्यास. म्हणजे श्रवण म्हणजे ऐकणे, मनन त्यावर चिंतन करणे आणि निदिध्यास की त्याचा ध्यास लागणे, अंगी बाळणे. ते अंगी बाणतं, ती सवय लागते. आपण असे अनेक व्यक्ती पाहिल्या असतील, की त्यांच्यामध्ये ते बाणलेलंच असतं. मी खूप सुदैवी आहे त्या बाबतीत. म्हणजे मला अनेक जण विचारतात, की तुम्ही एवढं मीमांसा करता? तर मी सांगतो हो पाहिलाय. मी काही काळ ज्यांच्याकडे शिकलो, दत्तात्रय शास्त्री तांबे. मी 90 साली त्यांच्याकडे एक 7-8 महिने रोज जात होतो मीमांसेचा काही भाग शिकायला. मूर्तिमंत मीमांसक होते ते. तर मीमांसक म्हणजे काय? तर मीमांसक हा ग्रंथ वाचतो, माणसं वाचू शकतो. कारण त्याला संपूर्ण ग्रंथ वाचल्यानंतर त्यातल्या प्रत्येक शब्दाचा दुसऱ्या शब्दाशी काय नातं आहे, हे कळायला लागतं. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काही गडबड आहे का? संगती आहे का नाही? ज्याला आधुनिक
किंवा काही टीकाशास्त्र असतं. इंटरनल कन्सिस्टन्सी आहे का नाही, सलग बोलतोय का नाही, का आज एक आणि उद्या एक. नो व्हॉट आय मीन इज नो इट वॉज नॉट आय मीन, असे शब्दांचे खेळ न करता स्वच्छ बोलणारा हा आहे का नाही. असेल तर काय, नसेल तर काय, हे तर मीमांसकाला कळतं. जसं पुस्तक कळतं, ते पुस्तक वाचायची सवय लागल्यामुळे माणसंही कळतात. 5 वाक्यात ते माणसं ओळखतात. दत्तात्रय शास्त्री तांबे असे होते. वैयाकरण पाहिलेत का? हो पाहिलेत. वामन शास्त्री भागवत नावाचे आमचे व्याकरणाचे गुरुजी होते. व्याकरणाचा जो अभ्यासक्रम होता तो शिकवायला ते होते. हे मूर्तिमंत व्याकरण होतं. भागवत गुरुजी मूर्तिवंत व्याकरण. ते एक. दुसरं एक नाव सांगायचं आहे मला, तथापि त्यांचे माझी कधी परिचय झाला नाही. म्हणजे मी त्यांना ओळखायचो, तथापि आम्ही कधी भेटलो नाही. एस डी जोशी त्यांचं नाव होतं. डेक्कन कॉलेजला अनेक काळ ते होते. असे मूर्तिमंत व्याकरण होते. सहज एक उदाहरण देतो म्हणजे मग तुम्हाला समजायला सोपं ते. भागवत गुरुजींना मी काही शंका विचारली एकदा, की गुरुजी, श चा श कसा होतो? म्हणजे शिवाजी महाराज मधला तो जो श आहे तसा श कसा होतो, षटकोनातला श कसा, काहीतरी मी विचारलं. तर त्यांनी साधारणपणे 3ऱ्या सेकंदाला मला उत्तर दिलं, की त्याचे एकूण इतके नियम आहेत. त्यातला तुम्हाला जो हवा आहे, जे तुम्ही शंका विचारली आहेत, तो. मी खूप लहान होतो त्यांचा, म्हणजे तसं नातं पाहिलं तर नातू म्हणायला पाहिजे. कारण त्यांच्या कन्या डोळेबाई याही माझ्या गुरु होत्या. त्यांचे जावई डोळे सर हेही माझे गुरु होते टिळक आयुर्वेदमध्ये. त्यामुळे तसं नातं पाहिलं तर मी त्यांचा नातू होतो. तथापि ते अवजाव करायचे सगळ्यांना. तर ते गुरुजींनी 3 सेकंदात मला उत्तर दिलं. त्याचे एकूण इतके इतके नियम आहेत. त्यातला तुम्हाला हवा असलेला हा नियम. याचं उत्तर त्यांनी 3 सेकंदात दिलं. असे ते व्याकरण जगले. आयुर्वेदातलं सांगायचं तर आमचे गुरुजी अण्णा करमरकर नाशिकला जगले आयुर्वेद. गाण्यातलं उदाहरण मी देऊ शकतो. कुमार गंधर्व. पुलंनी असं लिहिलंय, त्यांचे मित्र होते ते, त्याच्यामुळे त्यांनी एकेरीत लिहिलंय, की कुमार जर भूप गात असेल तर त्याच्या पायाचं नखही भूप गात असतं. जगले गाणं. तसं आता वेदांत मूर्तिमंत तुम्हाला मी पाहिलाय का, असं मला विचारा, तर मी म्हणेन हो पाहिलाय. ऐकलाय का? भरपूर ऐकलाय. विवेकानंद ऐकलेत, हे त्यांच्याबद्दल ऐकलंय, अनेक जणांबद्दल ऐकलंय. पाहिलाय का? हो मी सांगतो पाहिलाय. वेदांत मूर्तिवंत मी पाहिलाय. आम्हाला दाखवाल का? हो दाखवेन ना. कर्नाटकामध्ये शिरसी नावाचं एक गाव आहे. तिथे त्याच्या अलीकडे थोडं म्हणजे पुण्याहून जाताना अलीकडे सोंडा स्वर्णवल्ली नावाचं एक मठ आहे. त्याचे पीठाधीश होते स्वामी गंगाधरेंद्र सरस्वती. हा मूर्तिमंत वेदांत आहे. ती वेदांताची मूर्ती आहे. आता त्यांनी शिष्य स्वीकार केल्यामुळे आता पीठाधीश बदललेत. तथापि हे जे स्वामी गंगाधरेंद्र सरस्वती आहेत, हा मूर्तिमंत वेदांत आहे. अवश्य पाहायला जा. शिरसीच्या जवळ अलीकडे येते, म्हणजे पुण्याहून जाताना अलीकडे. इंटरनेटवरती त्याची सगळी माहिती उपलब्ध आहे. पाहण्याजोगं एक आहे. मूळ आपला विषय चालला होता की निधिध्यास. त्यातनं मी ह्या सगळ्या परत मी विमार्गगमन केलं.
जशी कविता जगणारी माणसं असतात, गाणं जगणारी माणसं असतात, तसे हे व्याकरण जगणारे, गाणं काय, असे नैयायिक मी पाहिलेत. एक मूर्तिवंत नैयायिक रामचंद्र शास्त्री जोशी पुण्यातच राहायचे, अगदी पुणे 30. अलौकिक व्यक्तिमत्व होतं. मी त्यांच्याकडे जेमतेम महिनाभर काही भाग मला समजून घेण्यासाठी शिकलो म्हणणार नाही मी, पण काही भाग मला समजून घ्यायचा होता. आमचे गुरुजी विद्याराज कोलटकर, मी सांगितलं की जा त्यांच्याकडे. गेलो. त्यामुळे एक महिनाभर एक रोज तासभराचा सहवास मला मिळाला. शिकलो नाही, विषय समजावून घेतला फक्त तेवढ्यापुरतच. मला दावा नाही करायचा की मी त्यांचा विद्यार्थी आहे. हे निधिध्यास म्हणजे ते अंगी बांधलं पाहिजे. आणि काय सांगितलं की श्रवणादी व्यतिरिक्त जे विषय आहेत, श्रवणादी व्यतिरिक्त विषयेभ्यो मनसो निग्रह. म्हणजे श्रवण मदन निधिध्यास याच्या पलीकडे जे विषय आहेत त्याच्यापासून मनाला आवरलं पाहिजे. आता हे मनाला आवरलं पाहिजे म्हणजे गंभीर आहे बाबा प्रकरण. मनाच्या बाबतीत जे शब्द वापरले ते आपल्याला माहिती आहेत. मनोजवम, रामदास म्हणतात अचपळ मन माझे, बहिणाबाई म्हणतात मन वडाय वडाय, उभ्या पिकात लढोर. त्यामुळे मन हे तुम्हाला वडाय वडाय अचपळ आहे, प्रचंड गती आहे. या क्षणी माझ्या समोर असेल, दुसऱ्या क्षणी अमेरिकेत काय दंगा चालला त्याच्याकडे लक्ष असेल, तिसऱ्या क्षणी स्वयंपाकघरातनं काही विशेष परिचित वास येतोय का त्याच्याकडे असेल. तर क्षण पण नाही, त्याला आला तर चक्र म्हणतात, क्षणाचाही वेळ जात नाही. आपण उदबत्ती फिरवल्यानंतर जसं ते प्रत्येक वेळेला ते फिरत असते गोलगोल गोलगोल, तथापि आपल्याला एकच वर्तुळ दिसतं, त्याला आला तर चक्र म्हणतात. त्या गतीने मन भटकत असतं. इथे सांगतात की श्रवण मदन निदिध्यास याच्या व्यतिरिक्त जे आहे ते आवरा. हा पहिला भाग, याला म्हणतात शम. दम. दम म्हणजे काय, तर बाह्येंद्रियाणा तद व्यतिरिक्त विषयेभ्यो निवर्तनम. बाह्येंद्रिय, इंद्रिय ही 3 प्रकारची मानली जातात. ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय आणि एक उभयात्मक असं मन. मनाला पण इंद्रिय मानलं जातं, पण ते उभयात्मक मानलं जातं आयुर्वेदामध्ये आम्ही. आणि त्या मनाच्या कामातच एक सांगितलं की मनसाचं काम, मनाचं काम काय, स्वस्य निग्रह. स्वतःचा निग्रह करायचं हे सुद्धा मनाचंच काम आहे. तो वेगळा मुद्दा आहे. पण आता बाह्येंद्रिय म्हणजे कुठली. आता इंद्रिय आणि अधिष्ठानाच्या मध्ये फरक असतो बरं का, लक्षात आहे. इंद्रिय ही अतिंद्रिय आहेत, इंद्रिय दिसतच नाहीत आपल्याला, त्याची अधिष्ठानं दिसतात. म्हणजे डोळा दिसतो, नाक दिसतं ज्याने मी आवाज घेतो, कान दिसतो, त्वचा दिसते ज्याने मला स्पर्श करतो, जीभ दिसते ज्याने मला चव कळते, कानाने मला ऐकायला येतो, तो कान दिसतो. पण इंद्रिय त्याच्या पलीकडे आहे काहीतरी. तथापि इथं जो शब्द येतो बाह्येंद्रिय, ही जी बाह्य इंद्रिय आहेत त्यांचा तद व्यतिरिक्त विषयेभ्यो निवर्तन. तद म्हणजे कोण, तर वरती जे श्रवण मनन निधिध्यास सांगितलेत त्याच्यापेक्षा तद व्यतिरिक्त पासून निवर्तन, म्हणजे ते परत वेगळे काढा. या 3 पेक्षा श्रवण मनन निधिध्यासापेक्षा याला मनसो निग्रह. आता मनाचा निग्रह कोण करणार, तर मनच करतं अशी आयुर्वेदाची भूमिका आहे. मनाचं काम काय, उह विचारासारखं स्वस्य निग्रह अशी आयुर्वेदाची भूमिका आहे.
ज्यांना उत्सुकता असेल आयुर्वेदाचा मनाच्या संदर्भातला विचार काय आहे, त्यांनी अवश्य वाचावा असा एक ग्रंथराज आहे. हा जसा प्रकरण ग्रंथ आहे वेदांताचा, तसा केवळ मन या विषयावरती लिहिलेला A4 साईजचा जवळजवळ 700-800 पानाच्या वरचा ग्रंथ माझे गुरुजी विद्याराज रमेश नानल यांचा उपलब्ध आहे. मन या विषयाबद्दल एक व्यापक विचार आयुर्वेदाच्या भूमिका भूमिका ही त्या पुस्तकात आपल्याला म्हणजे आयुर्वेदाचं चिंतन समजून घ्यायचं असेल मन या विषयातलं, तर ते ज्यांना इच्छा असेल त्यांनी अवश्य वाचावं. हा झाला प्रकार दम, दमन, दाबून ठेवणं. तिसरा प्रकार निवर्तनम. निवर्तनम नाही, हे निवर्तन करून झालं दमामध्ये. तिसरा भाग आहे उपरती. आता उप म्हणजे आपण नंबर 2 म्हणून वापरतो, इथे उप वेगळ्या अर्थाने म्हणजे उपकप्तान किंवा उपाध्यक्ष, इथे उपरती वेगळ्या अर्थाने वापरलं. तर त्या रती म्हणजे काय? इंद्रिय सुख ज्याला म्हणतो. इंद्रिय कुठली? ती ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय आणि मन यांची सुख त्याच्यापासून दूर जाणं किंवा ती अडवणं म्हणजे उपरती. पण त्याला कंडिशन आहे, यांना निवर्तन केल्यापासनं उपरणम म्हणजे पहिला भाग तर आहे की शम पाहिजे, दम पाहिजे, आणि मग तिसरा शम आणि दमाने जे साधलं आहे त्याच्याकडं परत न वळणं. म्हणजे आताची गोष्ट वेगळी आहे, तथापि मी जेव्हा शाळेत होतो तोपर्यंत आम्हाला ती पालीची गणितं होती. म्हणजे एक पाल 2 फूट वरती चढते 10 मिनिटाला आणि 1 फूट खाली उतरते. असं करत करत तिला 10 फुटावरती जायला. इथे तेच सांगतायत की शमदमानी जे साधलेलं आहे, तुम्ही काय साधलंय? निवर्तन साधलंय. त्या विषयांपासून परत जाऊ नका मागे. याला म्हणायचं उपरती. म्हणजे अगं अगं म्हशी नको. ती कथा आहे. तो रागवतो आणि निघून जातो घरातनं. आता म्हणतो पत्नीला की आता मी काही घरी येत नाहीये, मी घर सोडून चाललो. आणि अचानक जाता जाता त्याला ती म्हैस त्याचीच चारा करून घरी चाललेली दिसते. त्याची शेपटी धरतो तो आणि म्हणतो की अगं अगं म्हशी मला कुठे नेशी? अगं म्हशी मला कुठे घेऊन चाललीस घरी? मला नाही जायचं, मला नाही जायचं. मी रागवलंय. मला घराचा त्याग करायचा आहे. तर हे म्हणजे त्याला मनातनं जायचं नाहीच आहे. त्याला निमित्त मिळालं की ती म्हैस मला ओढत चालली. एक पूर्वी जाहिरात होती, मला आठवत नाही. त्यात एक लहान मुलगा रागवतो आणि म्हणतो, "आता मी चाललो घर सोडून." मग त्याचे आजोबा त्याला काहीतरी ते जिलबी-बिलबी देतात आणि म्हणतात, "काय झालं तुझ्या घर सोडायचं?" तो म्हणतो, "जाणार आहे, पण अजून काही वर्षांनी जाणार आहे." आठवत असेल आपल्याला अनेकांना. त्याची जाहिरातीचा मी तपशील विसरलो. तर तसं ते उपरती म्हणजे जे शमदमानी साधलेलं आहे, ते जाऊ नका. परत मागे जाऊ नका. परत एकदा पुलंचीच वाक्य आठवतंय मला. ते असं म्हणतात, मला वाटतं असामी असामीमध्ये, की असं काहीतरी मला वैराग्य येतं. नेमकं त्याच वेळी ही छानपैकी कांद्याचं थालीपीठ करते. तेव्हा ते वैराग्य जातं. पुलं हे पुलं आहेत. आपल्या भावना नेमक्या शब्दात मांडायचं त्यांचं कौशल्य अद्भुत आहे. तर तसं हे सांगतात की उपरती, शम आणि दम यातनं जे तुम्ही मिळवलेलं आहे, त्याच्यापासून आणखीन
उलटे जाऊ नका, अगं अगं मशी मेकॅनिझम नको. हा एक भाग. किंवा कर्मणाम परित्याग, विहितानाम कर्मणा. विहित म्हणजे जी तुम्हाला विद्यार्थी असताना सांगितलेले आहेत किंवा गृहस्थाश्रमात सांगितलेले आहेत, ती नित्य कर्म पण पाहिली, नित्य नैमित्तिक ही सगळी पाहिली. तर त्याचा विधीना परित्याग. आता परत विधी म्हणजे काय? विधी म्हणजे लॉ नाही. विधी म्हणजे वेदवाङ्मयातला जो होकारार्थी भाग आहे त्याला म्हणायचं विधी. तर विधीना परित्याग. तर हे जे सगळे तुम्ही विहितानाम कर्माणाम, जी तुम्हाला विहित कर्म आहेत, नित्य नैमित्तिक वगैरे, प्रायश्चित्त वगैरे, त्याचा विधीना त्याग करा. विधीना म्हणजे ते जे काही वेदांनी सांगितलेलं आहे त्याच्याप्रमाणे त्याग करा. आता म्हणजे काय करा? संन्यास घ्या थोडक्यात. आता हे सगळं अवघड करून ठेवलं थोडंसं, नाही का? एवढं सगळं करायचं तर ते वेदांताची एंट्री लेवल पास करायची. पण आपण सूट घेतली त्याच्यातनं, की आम्हाला अजून फायनल सीईटीला बसायचं नाहीये, आता आम्हाला पहिलीतच जायचंय. त्याच्यानंतर आम्हाला वाटलं तर आम्ही 10वीला चांगले मार्क मिळवू. त्याच्यानंतर असं वाटलं की आम्हाला सायन्सला जायचंय तर सायन्सला जाऊ. त्याच्यानंतर असं मला वाटलं की अरे बाबा मला डॉक्टर व्हायची इच्छा आहे, तर मग मॅथ्स सोडून देईन आणि फक्त बायोलॉजी ठेवीन. आणि त्याच्यानंतरही मला वाटलं की झालं बाबा हे एवढं सगळं, तो सीईटी देऊन मला मेडिकलला जायची शक्यता वाटते, तर मी सीईटी देईन. इतके सगळे पायऱ्या आपल्यामध्ये आहेत. त्यामुळे आपण विधीना परित्याग आपण करायची गरज नाही. आपण आपला हा मार्ग सीईटी द्यायला काय करायला लागतं हे समजून घेतोय आता आपण. सीईटी म्हणजे मी डॉक्टर असल्यामुळे मेडिकल सीईटी बोलतोय. जे इंजिनिअरिंग मधले असतील ते IIT एंट्रन्स म्हणतील, एवढाच फरक. तर मुद्दा तोच की इथे विधीना परित्याग हा करा, नाहीतर काय करा, द्या सायन्स सोडून द्या. त्या पडलेली डॉक्टर इंजिनियर व्हायची तुमची मुळातलीच विषय संपून जातो. तसंच हे की जर का तुम्ही जे काही गोळा केलेले श्रमदमातनं तिथनं तुम्ही परत जायची भीती तुम्हाला वाटत असेल, तिथं जाऊ नका. आणि नाहीतर मग ती जी सगळी कर्म सोडूनच द्या, विहित जी आहेत ती. म्हणजे तुम्ही विद्यार्थी आहात, संन्यास घेतल्यानंतर तर सगळा तुमचा विषय संपून जातो. गृहस्थ आहात, तर संन्यास घेतल्यानंतर विषय संपून जातो. तिकडं परत जायची तुमची एक हेच बदलून जाते, म्हणजे वाटच बंद होते. तसं करा. तर हे उपरती याचे हे 2 अर्थ सांगितले. वेदोक्त विधीने. आणि कसे सांगितले? तर ते संन्यास घ्या किंवा ते लांब राहा. आता आपण असेही माणसं पाहिली असतील की ते गृहस्थाश्रमात राहतात, तथापि त्यांनी तो एक यातले जे काही मी म्हटलं वेदांत जगणारी माणसं असतात, तसे कदाचित जे गृहस्थाश्रमी आहेत असेही काही असतील व्यक्ती. मी पाहिलेले नाहीयेत, ऐकलेत पण पाहिलेली नाहीयेत कोणी. हे स्वामीजींचं मी नाव सांगितलं, स्वामीजीच आहेत ते. स्वामी गंगाधरेंद्र सरस्वती. आधी काही असतील, फक्त या स्वामीजींचा माझा 1990 सालापासून जरा, ते त्यावेळेला विद्यार्थी दशेत होते, मीही विद्यार्थी दशेत होतो, त्या काळापासूनचा काही कारणाने परिचय झालेला आहे. पासूनच एकूण तेज मी पाहतोय. तर तो त्यातला मुद्दा हा एवढाच की उपरती पुढचा भाग आहे, त्याचं नाव आहे तितिक्षा. तितिक्षेचा अर्थ शब्दशः होणारा, आणि इथे काय सांगितलं तो लक्षात घ्या. इथे तितिक्षाचा व्याख्या केलेली आहे, शीतोष्णादी द्वंद्व सहिष्णुता. शीतोष्णादी द्वंद्व सहिष्णुता. आपल्या आयुष्यात इतकी द्वंद्व येत असतात,
डायकॉटिझम, वर खाली, इकडे तिकडे, थंड आहे गरम आहे, काळा आहे पांढरा आहे, आवडतंय आवडत नाहीये. तर हे द्वंद्व सहिष्णुता, हे थंडी वाजते, थंडी निघत नाही, गरमी सहन होत नाही. एक अभिनेते आहेत अनुपम खेर, त्यांची मुलाखत मी एकदा पाहत होतो. त्याच्यात त्यांनी अमिताभजी, ज्येष्ठ कलाकार, त्यांच्याबद्दल सांगितलं की यांना स्वतःला खूप गरम होत होतं. मग त्यांनी अमिताभजींना विचारलं की अहो, तुम्हाला गरम लागत नाही का? तर अमिताभजींनी त्यांच्या त्या खर्जाच्या आवाजात उत्तर दिलं, गर्मी के बारे में जब सोचता हूं तब गर्मी लगती है. तर हे जे आहे ना, याला म्हणायचं शीतोष्णादी द्वंद्व सहिष्णुता. आता अमिताभजी हे काही वेदांती असं मी म्हणणार नाही, तथापि त्यांनी त्या कामाच्या बाबतीत इतके तल्लीन झालेले की त्या सिनेमाचा सेट लागलाय, गरम हवा येते, गरम होतंय मला, पण मी त्याचा विचार केला तर मला गरम होईल, ही जी भूमिका आहे. तर हा अमिताभजींचा दृष्टांत म्हणून समजून घ्यायचा आपण. अनेक हे होतं, म्हणजे आपल्याला माहिती असेल की परत एकदा पुलं असामी असामी मध्ये ते म्हणतात की मला सगळ्याच राजकीय पुढाऱ्यांची भाषणं आवडतात, कळतच नाही मत कोणाला द्यायचं. मग मी काय करतो, त्या दिवशी आपला नुसती चक्कर मारून येतो आणि जो निवडून येईल त्याच्या सत्कार सभेला सगळ्यात पुढे जाऊन बसतो. टिपिकल मराठी मध्यमवर्गीयाचं त्या काळातलं एक प्रातिनिधिक चित्रण. तर ते सगळ्यांचीच मतं पडतात, हा एक वेगळा भाग आहे. अटलजींची कविता आहे, राह कौन सी जाऊ मैं, या रस्त्याला जाऊ का त्या रस्त्याला जाऊ. अनेक रस्ते दिसतात मला. गोरक्षनाथ महाराजांचं एक छान भजन आहे, गुरुजी मैं तो एक निरंजन ध्याऊजी, दुजे के संग नाही जाऊजी. त्याच्यामध्ये त्यांनी एक दृष्टांत दिलं, दुःख ना जानूजी, दर्द ना जानूजी, ना कोई वैद बोलावजी. मला दुःख कळत नाही, दर्द कळत नाही, मी कोणाला वैद्याला बोलवणार नाही. सतगुरु वैद मिले अविनाशी, माझे गुरुजी हाच मला वैद्य मिळालेला आहे. उनको ही नाड दिखाऊजी, त्यांनाच मी माझी नाडी दाखवी. दुजे के संग नाही जाऊजी, मी आणखी वेगळ्या ठिकाणी जाणार नाही. दुःख ना जानूजी, दर्द ना जानूजी, ना कोही वैद बोलावजी, सतगुरु वैद मिले अविनाशी, उनको ही नाड दिखाऊजी. गोरखनाथांचं भजन आहे, कुमारजींनी गायलेलं आहे. तर ही जी द्वंद्व सहिष्णुता आहे एकाग्र होण्याची, तो एक तितिक्षा. पुढचा भाग आहे समाधी किंवा समाधान. म्हणजे काय? समाधानम म्हणजे निगृहीत जे मन केलेलं आहे आपण, त्या निगृहीत मनाचं श्रवणादीकडे फोकस, हे श्रवण मनन निधिध्यास, हे मी एकत्र करीन, त्याला म्हणायचं समाधी, वेदांताच्या परिभाषेतली. आपण संजीवन समाधी शब्द ऐकतो किंवा आणखीन काही समाधी शब्द ऐकतो. इथे त्यांनी जे सांगितलेलं आहे, समाधी समाधानम. पण त्याच्या शब्दाच्या सिद्धीमध्ये नको. काय समाधी याचा अर्थ आमच्या परिभाषेमध्ये, समाधी याचा अर्थ निगृहीत मन जे आहे त्याचं श्रवण मनन निध्यास याच्याकडे एकत्रीकरण. आणि ते श्रवणानं आणि तदनुगुण विषय, म्हणजे फक्त तेवढं दिवस रात्र करत राहावं असं काही नाही. आपलं जे काम आहे ते सोडायचं नाही. मी समजा वैद्य आहे, तर माझं काम असं ना चिकित्सा करणं, औषधी निर्माण करणं,
तर ते सोडायचं कारण नाही. पण त्याशिवाय जो मला वेळ मिळेल त्याच्यामध्ये पूर्णपणे श्रवण, मनन, निधिध्यास, ती समाधी. त्याच्या पुढे शेवटचा जो भाग सांगितला आहे त्याला म्हणतात श्रद्धा. आता परत श्रद्धाची व्याख्या वेगळी केलेली आहे. सज्ञाम ज्ञानम या दार्यते सा श्रद्धा. ते प्रत्येकाने श्रद्धा या शब्दाचा अर्थ आपल्या चौकटीत सांगितलेला आहे. मी मागच सांगितलं की आपण गडबड करायची नाही. वेदांत वाचतोय तर वेदांताची श्रद्धेची व्याख्या आपण लक्षात घ्यायची. सांख्य वाचतोय तर सांख्याने जी व्याख्या केली ती बघायची. कालिदासाच्या खिडकीतनं व्यासाचं घर पाहायचं नाही. तर ते श्रद्धा म्हणजे काय? गुरुपदिष्ट वेदांत व्याख्येषु विश्वासः श्रद्धा. तर श्रद्धा म्हणजे यांची भूमिका काय आहे वेदांताची? तर गुरुनी जो उपदेश केलेला आहे त्या वेदांत वाक्यावरती विश्वास. अविचल श्रद्धा म्हणतो ना आपल्याला, ती श्रद्धा. विनोदाचा भाग म्हणून ते मुन्नाभाई मधलं भाई कहता है गांधीजी है तो भाई कहता है श्रद्धा. बाजीप्रभू देशपांडेंनी जी दाखवली ती श्रद्धा वेगळी. श्रद्धाच होती ती महाराजांवरती. मोरारबाजीने जी दाखवली तीही श्रद्धाच होती. स्वामीजींच्या शब्दाखातर आणखीन कोणी कोणी जे काही केलं असेल पुढे ती श्रद्धेचा भाग. तर गुरुच्या उपदिष्ट केलेल्या याच्यावरती विश्वास. आयुर्वेदामध्ये गुरु कसा असावा याचंही वर्णन केलेलं आहे. पाहायला पाहिजे. पण थोडक्यात सांगतो, आप्त आप्त असं एक भाग आहे. तर त्या आप्तांचं वर्णन असं केलेलं आहे की नीरजस्तमः, त्यांच्यामध्ये रजतम राहत नाहीत. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर एक असं चिंतन केल्यानंतर एक ऑब्जेक्टिव्हिटी यायला लागते त्यांना, सब्जेक्टिव्हिटी राहत नाही. म्हणजे त्या त्या विषयातलं चिंतन करत राहतात, तथापि त्यांना ते इतकी ऑब्जेक्टिव्हिटी येते की तटस्थपणाने ते अनेक गोष्टीकडे पाहू शकतात. तर तसं इथे समाधी म्हणून सांगितलेलं आहे. त्याचा अर्थ गुरुने केलेल्या उपदेश केलेल्या वेदांत वाक्यावरती नितांत विश्वास म्हणजे समाधी. आता हे सगळं सांगितलं. आता परत असं विचारतात की हो कशावर नाही, कशावर नाही म्हणून त्यांनी पुढे सांगितलेलं आहे. एवं भूतः प्रमाता अधिकारी शांतोदांत इत्यादी श्रुते. हा जो आहे तर त्याची प्रमाण सांगितलेले कशात? अवश्रुतीने सांगितलंय, स्मृतीने सांगितलंय की असा जो प्रमाता अधिकारी असतो, प्रमाता म्हणजे ज्याला कळतं तो, नोअर टू होम नॉलेज इज बिंग अक्वायर्ड ऑर डिलिव्हर्ड, तर तो अधिकारी शांतदांत होतो, अशी ती भूमिका आहे. तर हे अधिकारी विषयाची चर्चा संपली. आज थांबूयात.